राज्यामध्ये 26 जानेवारीच्या निमित्तानं ज्या 2 पालकमंत्री पदावरनं राज्यातलं नवीन सरकार स्थापन झाल्यापासून वाद पाहायला मिळतोय, त्यापैकी रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांनी यावेळेला प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनाचा जो कार्यक्रम होता त्याबद्दल सुवर्णमध्य काढल्याचं चित्र पाहायला मिळालं। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्री पदासाठी गेल्या 1.5 वर्षांपासून चढाओढ आहे। गेल्या वर्षी 26 जानेवारीला ध्वजारोहणाचा मान हुकलेल्या भरत गोगावलेंना यंदा मात्र संधी मिळाली आहे। अखेर पालकमंत्री या नात्यानं गोगावलेंनी रायगडात झेंडावंदन केलं। खाकी कलरच्या सफारीमध्ये भरत गोगावलेंनी शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली। पोलीस परेड मैदानावरती पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती। दिलेली जबाबदारी आपण नीट पार पाडली आणि पुढचे सण सुद्धा उत्साहात साजरे करू असा निर्धार गोगावलेंनी यावेळेला व्यक्त केला। आनंद तर आहे आणि हा 77वा प्रजासत्ताक दिन या पोलीस परेड मैदानावरती आता संपन्न झाला। माझ्या समेत आपले जिल्हाधिकारी धावळे साहेब आहेत, आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडम आहेत, आमच्या कार्यकारी अधिकारी आमच्या स्नेहा भोसले मॅडम आहेत, आमचे आमदार आहेत आणि आपण पाहिलं की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या धावळे साहेबांनी आणि आमच्या अचल मॅडमने हा कार्यक्रम केला होता। आपण पाहिलं सगळं की ज्यांनी ज्यांनी कर्तव्य दक्ष बजावलेलं आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।